श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र आपल्याला काय शिकविते? 1. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते. 2. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. 3. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. 4. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही कठीण धावपळ करा. 5. मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते, पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्याला कळकळीतूनच होऊ शकते. 6. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही. इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. 7. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात, त्याला पर्याय उपाय नाही. 8. नरसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगराहाटी चालवावी हेच सांगितले. 9. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. 10. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. 11. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे, पण जगराहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.